नमस्कार, चारूच कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मी खिचडी कशी बनवते ते मी आज दाखवत आहे। महाशिवरात्री स्पेशल मी खिचडी बनवणार आहे। तर ती मी माझ्या पद्धतीने कशी बनवते ते आपण आज पाहूया। चला, आता मी बाउलमध्ये साबूचे तांदूळ घेतलेले आहेत। वजनीप्रमाणे ते 250 ग्रॅम इतके आहेत। तर ते आता बाउलमध्ये घेतलेले आहेत। तर ते एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। तर मी स्वच्छ एकदा करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी त्याच्या साबुदाण्याच्या वरती पाणी ठेवायचे। त्याच्यामध्ये साबुदाणे चांगले भिजले पाहिजेत, कमी पाणी ठेवायचं नाही जास्त। तर तुम्ही बघा, हे असंच रात्रभर मी आता ठेवणार आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता की आपले साबूचे तांदूळ किती छान फुललेले आहेत। जसे आपल्याला पाहिजे आहेत तसेच एकदम छान मोकळे सुटसुटीत झालेले आहेत। तर चला आपण आता खिचडी बनवूया। तर त्यासाठी मी घेतलेले आहेत बटाटे, हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। मी असे भाजून घेतलेले आहेत। त्याचे सालं अशी काढलेली आहेत, पूर्णपणे काढलेली नाही आहेत। तर हा दाण्याचा कूट करून घेतलेला आहे मी। तर थोडासा ओबडधोबडच ठेवायचा, पूर्ण बारीक करायचा नाही। तर कढईमध्ये मी तेल घेतलेले, त्यात हिरवी मिरची त्यातली अर्धी टाकायची। त्याच्यानंतर बटाटे टाकायचे आणि तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे। थोडंसं मिक्स केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकायचा। तर मी मोठा चमचा एक टाकलेला आहे, तुम्ही छोटे चम्मच असतील तर ते 2 टाका आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचे एकदम परत एकदा। तुम्ही एकदा ही खिचडी अशी बनवून पहा, खूप छान लागते खायला, खूप भारी होते। तर त्याला एक वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून, 2 ते 3 मिनटं वाफ काढून घ्यायची। त्याच्यानंतर साबूच्या तांदूळामध्ये आपण हिरवी मिरची टाकायची, त्याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकायचा। दाण्याचा कूट टाकून मिक्स करून घ्यायचं। तर तुम्ही एकदा ही खिचडी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला ही नक्की खिचडी आवडेल। ज्याला खिचडी हा प्रकार आवडत नसेल ते सुद्धा ही खिचडी एकदम आवडीने खाणार। त्याच्यामुळे तुम्ही ही खिचडी नक्की एकदा ट्राय करून पहा, खूप भारी लागते चवीला। तर आता आपल्या बटाट्याला वाफ आलेली आहे छान। तर त्याला थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर त्याला डिशमध्ये काढून घ्यायचं। आता बटाटा छान मॅश करून घ्यायचा व्यवस्थित। तर मी डिशमध्ये काढत आहे। ही अशी खिचडी तुम्ही एकदा नक्की करून पहा। त्यात कढईतलं पूर्ण काढून घ्यायचं, जेणेकरून कढईला खिचडी चिटकणार नाही साबूचे तांदूळ। तर पूर्ण त्याच्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे। तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं, जेणेकरून खिचडी अशी मोकळी होणार नाही, छान होते। आणि तसंही साबुदाणा थोडंसं तेल जास्तच लागतं। आता त्याच्यामध्ये मी साबूचे तांदूळ टाकत आहे आणि ते मग पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता, असं एकदा छान मिक्स करून घेतल्याच्यानंतर त्याला एक वाफ काढायची, 2 ते 3च मिनटं वाफ काढायची, जास्त वाफ काढायची नाही। तर परत एकदा हलवून घ्यायचं छान। तर आपल्या खिचडीचा कलरही चेंज होत आहे। त्याला 5 ते 10 मिनटं तरी छान असं हलवून घ्यायचं। तर कलर आपला बघा किती छान आलेला आहे, मोकळे पण झालेले आहेत आपले साबूचे तांदूळ। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी बटाट्याची भाजी केलेली ती टाकायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं छान। तुम्ही पाहू शकता आपल्या खिचडीला खूप कलर छान आलेला आहे। वा वा वा, अशी खिचडी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा। हा तुम्ही पाहू शकता आपली खिचडी किती भारी झालेली आहे। तुम्ही पाहू शकता। आता मी ती डिशमध्ये सर्व करत आहे। वा वा वा, तुम्ही नक्की अशी ट्राय करून पहा खिचडी। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। खूप खूप धन्यवाद।